इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. घरामध्ये असलेल्या लहान मोठ्या शुभ कार्यांमध्ये अनेकविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. अगदी ठिपक्यांच्या रांगोळ्यांपासून ते संस्कार भारतीच्या भल्या मोठ्या रांगोळ्यांपर्यंत रांगोळीचे अनेक प्रकार आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये रांगोळीचे आणि चित्रकलेचे वेगवेगळे प्रकार लीलया हाताळणारे आणि त्यातून आपली कला जोपासणारे राहुल कळंबटे आलेत. आजच्या कार्यक्रमात कलारंग या सदरात आपण जाणून घेऊया त्यांचा कलाप्रवास. राहुल नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मला सुरुवातीला असं सांगा की तुम्ही रांगोळी काढायला कधीपासून सुरुवात केली किंवा चित्र काढायला कधीपासून सुरुवात केली आणि तुमच्या घरामध्ये ही कला आहे का कोणामध्ये? ॲक्च्युली माझं शिक्षण मालगुण गावामध्ये झालं. मी मालगुण गावचा रहिवासी आहे. असं नाही की माझं मूड चांगलं असेल तर माझं चित्र चांगलं आहे. तिथून माझी सुरुवात खरी झाली. करता 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 स्केचिंगमध्ये गुंतलो मी. मला हुबेहूब चित्र काढायला बऱ्यापैकी जमायला म्हणजे मूड असेल तर चित्र चांगले. त्याच्यानंतर मग एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम होत्या. त्या देताना मग बऱ्यापैकी चित्र तिथून सुरुवात झाली. आणखीन त्याच्यानंतर आम्ही फक्त रंगभरणी हा प्रकार मला माहिती आहे. त्याच्यानंतर आमच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता. तो नेहमी संसारभर मोठमोठ्या रांगोळी काढायच्या. तर मनामध्ये एक शंका आली की ही मला जमेल का. तर तिथून मी सुरुवात केली की संसारवादी रांगोळी आपण काढायला प्रयत्न करूया. पण सुरुवातीला ते जमत होतं. नंतर 1-2 महिन्याने 1-3 महिन्याने ते स्वतःहून जमलं. स्वतःहूनच सराव केला. त्यानंतर मग शिक्षणासाठी मग पुढे मी गेलो. 10वी माझी पूर्ण झाली. शिक्षणासाठी मी काय करावं असा प्रश्न होता. मग माझेच गुरुवर्य दरवसकर सर म्हणून आहेत. तर त्यांनी मला सुचवलं की अशा ठिकाणी एक ड्रॉइंग कॉलेज चालू झालेलं आहे. त्या कॉलेजमध्ये तो ॲडमिशन घे. पण तिथे गेल्यानंतर मला समजलं की ड्रॉइंग नेमकं कसं असतं आणि किती हाय लेवलला काम करतात. अच्छा. तर ते काम बघितल्यानंतर मला एवढं की मला हे जमणार नाही. पण तिथले शिक्षक होते. त्यांनी मला सांगितलं की तू 2 महिने बस. त्याच्यानंतर तू विचार कर की तुला कसं जमेल. मग तिथून तो प्रवास चित्रकलेचा माझा चालू झाला. आणि तिथून ते करताना मी काम तिथल्या मुलांशी 2 महिने बसल्यानंतर तिथल्या मुलांना मी टफ द्यायला लागलो. ते मला जमायला लागलं. तिथून ती सुरुवात झाली. पण नंतर पुन्हा माझं शिक्षण खंडित झालं. मग खंडित झाल्यानंतर घरची परिस्थिती नव्हतीच. मग पुढे करायचं काय. मग घरचे म्हणाले ते आता शिक्षण खूप झालं आता बस. मी जो डिप्लोमा केला त्याचा मला काहीच उपयोग झाला नाही. पण एक तर जाण आली की माझ्या अंगामध्ये कलेचं नॉलेज आहे. बरोबर. तिथून मग काय करावं. घरचे म्हणाले की नाही शिकायचं म्हणून मी शिक्षण थांबवलं. पण मला कुठेतरी ते खटकत होतं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. आत्ता नाही तर कधी नाही. 11वी-12वी आर्ट्समधून पूर्ण केल्यानंतर पुढे शाळेतील शिक्षकांना समजलं की हा ड्रॉइंगमध्ये खूप छान आहे. मग ते बऱ्याच जणांचं सहकार्य आलं. मग तिथून प्रवास पुन्हा चालू झाला आणि मी कोल्हापूरला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. कलानिकेतन कॉलेज म्हणून आहे. त्याच्यानंतर कला विश्व सांगलीचं आहे. असे 5 ठिकाणी माझं ॲडमिशन मी करून ठेवलं. पण मला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं होतं कलानिकेतन त्या ठिकाणी माझं पहिलं ॲडमिशन झालं. आणि 3 मेरिट लिस्ट लागतात. पहिल्या लिस्टमध्ये माझा नंबर बसला. पण ॲक्च्युली शिक्षणासाठी सपोर्ट हा घरातून नव्हता. त्याच्यामुळे जे काय ते सुट्टीमध्ये आम्ही कामं करून पैसे मिळवले ते पैसे घेऊन आम्ही शिक्षणासाठी गेलो होतो. अर्न अँड लर्न. आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर माझे एक मित्र होते. ते मला सहकार्य करत होते. पण असा अनुभव आला की त्याच्यामुळे मी ठरवलं की काय करावं. आता प्रश्न असा होता. मग तिथे गेल्यानंतर म्हटलं ठीक आता सगळ्या गोष्टी आपल्या मेरिट लिस्टमध्ये नंबर आपल्या ग्रेड पण चांगली होती. पहिल्या लिस्टमध्ये नंबर बसला. तो शक्यतो बसत नाही. आणि तिथे गेल्यानंतर फक्त मी एकटाच होतो. कारण माझ्याबरोबर जबाबदार व्यक्ती असं कोणच नाही. कारण सगळेच म्हणाले होते की आम्ही तुला शिकवू शकत नाही किंवा आम्ही तुला सपोर्ट करू. म्हणजे ठीक आहे चालेल. पण मी माझं ठरवलं होतं. आणि नेहमी देवाला स्मरण करतो. आणि ह्या गोष्टी करता करता मी माझं प्रत्येक पाऊल टाकत होतो. आणि त्या क्षणी ॲडमिशन घेताना तो माझा शेवटचा प्रयत्न होता. ड्रॉइंगचा खर्च खूप बेफाट आहे. त्याला लागणारं साधन सामुग्री जी आहे ती खूप मोठी आहे आणि त्याचा खर्च खूप बेफाट असतो. आणि तिथून मग ॲडमिशन ते मी झालेलं कॅन्सल केलं. माझा मित्र आला. त्यांनी म्हणाले की तो मुलगा गरीब परिस्थितीतून आलेला असं आहे तसं आहे वगैरे. सोडून दिला विषय. कारण मित्रांनी पण मला खूप सहकार्य केलं. कारण शेवटी त्यांची पण लाईफ आहे. प्रत्येकजण आपल्यासाठी किती झटणार. म्हणून ते ॲडमिशन मी कॅन्सल केलं. आणि निराशाजनक एवढ्या परिस्थितीतून मी कोल्हापूरमधून मी गावी आलो. अक्षरशः म्हणजे मी 2 दिवस जेवलो नव्हतो. शेवटचाच माझा प्रयत्न होता. आणि त्यानंतर फर्स्ट टाईम मला वडिलांनी मिठी मारून मला वडील रडले होते. कारण त्यावेळेस त्यांना ते खूप वाईट वाटलं. कारण माझं स्ट्रगल त्यांनी बघितलं होतं. आणि नंतर मी म्हटलं चला आता नाही आता ड्रॉइंग हा विषय सोडून टाकूया. कारण आपला प्रयत्न आता संपला. पण त्यावेळेस एक मोटिवेशन करणारे मला एक सर भेटले. त्यांनी मला म्हणाले की राहुल बघ आम्ही पण गरीब परिस्थितीतून वरती आलेलो. त्याच्यामुळे आम्ही पण असे दिवस काढले. तुझं हे गावातलं काम करणं हे तुझं काम नव्हे. त्याच्यामुळे काहीतरी प्रयत्न कर. आता नाही तर कधी नाही. मग शेवटी रत्नागिरीमध्ये कॉलेज होते. तिथे मी डिग्री कंप्लीट केली.
डिग्री कंप्लीट केल्यानंतर 2 वर्ष डिप्लोमा कंप्लीट केला ATD ड्रॉइंगच्या. त्याच्यानंतर मग शेवटी 2 वर्ष खूप बेकार बसले, म्हणजे काहीच रोजगाराचं साधन नव्हतं. मग करायचं काय? माझं ड्रॉइंग चांगलं होतं. मग थोडं किरकोळ कामं वगैरे मिळायची पेंटिंगमध्ये किंवा आणखीन इतर गोष्टीमध्ये. माझी सुरुवात ही पेंटिंगपासूनच होती. रांगोळी हा विषयच नव्हता. आणि नंतर मग संसाराच्या रांगोळी मी शाळेत असताना काढायचो. मग ते रत्नागिरीमध्ये थोड्याफार मला ऑर्डर वगैरे मिळायच्या. मग त्याच्यामध्ये मला थोडं घर चालायचं, माझं शिक्षण पण चालायचं. मग तिथून म्हटलं मी की पोर्ट्रेट रांगोळी आपण काढूया का? मग रत्नागिरीतले रांगोळीकार प्रशांत राजोले, राजू भाथडे यांच्या रांगोळी प्रदर्शनामध्ये भाग घ्यायला लागलो. अच्छा. मग ते पोर्ट्रेट रांगोळी काढताना तिथून मला ती सुरुवात झाली की की त्यांनाही म्हणालो की मलाही काढायची आहे. मग त्यांच्यापासून मी ती रांगोळीची सुरुवात तिथून केली, पोर्ट्रेट रांगोळीची. खरोखर तुमचं स्ट्रगल म्हणजे खूपच मोठं आहे. त्यातून तुम्ही तुमची कला एवढी छान जोपासली, त्याबद्दल खरोखर कौतुक आहे तुमचं. मला सांगा, आतापर्यंत रांगोळीचे आणि चित्रकलेचे कोणकोणते प्रकार तुम्ही हाताळलेत? रांगोळीमध्ये आतापर्यंत आपण संस्कारवादी माननीय सुनील चव्हाण सर होते, कलेक्टर साहेब आपल्या जिल्ह्याचे. त्यावेळेस खूप मोठी, रत्नागिरीतली सर्वात मोठी संस्कारवादी रांगोळी काढली होती. आय थिंक 6,000 स्क्वेअर फीट. आतापर्यंत वेगवेगळ्या विषयामध्ये मी रांगोळ्या काढलेल्या आहेत. सब्जेक्ट वाईज रांगोळ्या, पोर्ट्रेट रांगोळ्या काढलेल्या आहेत. काही लोगो वगैरे काढलेले आहेत. संस्कारमध्ये मोठमोठे गालिचे काढलेले आहेत. त्याच्यानंतर पेंटिंगमध्ये आपण वॉटर कलर, तेल रंग, त्याच्यानंतर कॅनव्हास पेंटिंगमध्ये आलेले आहेत. वारली पेंटिंग आहेत, वॉल पेंटिंग आहेत. म्हणजे पेंटिंगमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे आपण पेंटिंग आपण करू शकतो. पण संस्कार भारतीमध्ये जे गालीच्या सारख्या रांगोळ्या असतात ना, तर त्याला साधारण किती वेळ लागतो काढायला? कमीत कमी आता मला बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला, तर मला एक कमीत कमी अर्धा तास, 15-20 मिनिटं अशामध्ये मी ती काढून मोकळी करतो रांगोळी. तुमच्या 3D रांगोळीबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या त्या 3D रांगोळीची विश्वविक्रमांमध्ये नोंद झाली. तर कसा होता तो अनुभव आणि कोणकोणत्या रांगोळ्यांची नोंद यामध्ये झाली? हां, 3D रांगोळी ही ॲक्च्युली कसं असतं की आपल्यामध्ये एखादा गुण असतो आणि तो आपल्याला कळत नाही. आपल्यामध्ये एखादा गुण असतो आणि आपल्याला कळत नाही आणि आपल्याजवळ ती गोष्ट नाही, आपण ती सोडून दुसरीकडे पळत असतो. माझ्या मते अंगामध्ये 3D ही गोष्ट होती, पण ती मला कधी माहिती नव्हती. रांगोळ्या काढताना राज्यस्तरीय एक स्पर्धा होती. त्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 3D हा टॉपिक होता आणि तिथून 3D रांगोळीची कन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये तयार झाली. पण 3D रांगोळी म्हणजे काय असते नेमकी रांगोळी? 3D रांगोळी म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ॲज इट इज जमिनीवर, जसा आपण फोटो काढतो ती रांगोळी जमिनीवर आहे किंवा एखाद्या फ्लोअरवरती आहे, एखाद्या टाईल्सवरती आहे, जशी ती तिथे पेंटिंग जसं आपण करतो, जसं ॲज इट इज आपल्याला असं वाटतं ते पेंटिंग नाही, ती रिअलिस्टिक वस्तू आहे, तसं ते आपण रांगोळीमध्ये पण करू. जसं पेंटिंगमध्ये करतो तसं आपण रांगोळीमध्ये करू शकतो. मला सांगा, रत्नागिरीमध्ये पण आता अनेक प्रदर्शनं होत असतात रांगोळ्यांची किंवा चित्रकलेची, किंवा रत्नागिरी बाहेर होतात, राज्यामध्ये होतात, देशामध्ये होतात. तर अशा कोणत्या प्रदर्शनांमध्ये तुम्ही सहभागी होता? आत्तापर्यंत मी रत्नागिरीमध्ये आम्ही रांगोळी प्रदर्शन भरत होतो. त्याच्यानंतर आता माझं काम मी इव्हन बघून पूर्ण महाराष्ट्रातून मला कॉल येतात. त्याच्यामुळे इचलकरंजी असेल किंवा मुंबई साईड रवींद्र नाट्य गृह आहे, त्या ठिकाणी पण आपण रांगोळीचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं. त्या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं होतं. तिथल्या लोकांना रांगोळीचं डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी फर्स्ट टाईम गेलो होतो मुंबईला. आणि अशा बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनामध्ये मला इन्व्हाइट करतात. शक्यतो मी स्पर्धेमध्ये भाग घेतो. एखादं व्यक्तिचित्र जेव्हा काढायचं असेल किंवा एखाद्या माणसाचं चित्र समोर ठेवून ते रांगोळीमध्ये जेव्हा उतरवायचं असेल, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा त्यामध्ये यावे लागतात, तरच त्याला जिवंतपणा येतो. मग असं जेव्हा चित्र काढायचं असेल किंवा अशी रांगोळी काढायची असेल, तर त्यावेळी काय करावं लागतं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यक्तिचित्र काढणं एवढं म्हणजे जसं आहे तसं काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मी आधी काय करतो, जेव्हा मला एखादी ऑर्डर येते किंवा एखादं काम असेल किंवा स्पर्धा असेल, तो जेव्हा ती गोष्ट काढायची असेल तेव्हा मी कोणतंच काम घेत नाही. फक्त तेच काम मी माझ्या डोळ्यामध्ये ठेवतो. एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं अगोदर. त्याच्यामुळे ती गोष्ट आपलं अर्ध काम कंप्लीट होतं. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस समजा पोर्ट्रेट रांगोळी असेल, एखादा फोटो काढायचा असेल, तर मी ॲक्च्युली 2 दिवस तो मनामध्ये पूर्णपणे साठवून ठेवतो. त्याचं ऑब्झर्वेशन करतो की प्रत्येक वेळा सनलाईटमुळे चेहऱ्यावरची रंगछटा ही वेगवेगळी असते. महिला असतील, पुरुष असतील, यांचे जेव्हा चेहरे असतात त्यांच्यावरती लाईट्स पडल्यानंतर त्यांचे टोन चेहऱ्याचे कसे चेंज होतात याचा अभ्यास करूनच त्याची मी प्रॅक्टिस करत असतो. आणि त्याच्यानंतर ते टोन तयार करून, ते रंगछटा तयार करून त्यांच्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करतो. कारण ते हुबेहूब दिसायला पाहिजे, तरच त्याची मजा आहे ना. दुसरी गोष्ट मला तुम्हाला अशी विचारायची आहे की तुम्ही स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय का कोणत्या, आणि तिथला अनुभव कसा होता तुमचा? आत्तापर्यंत मी व्यावसायिक दृष्टिकोनातून रांगोळी काढतो, कारण तेव्हा परिस्थिती तशी नव्हती आणि 4 पैसे मिळव या व्यावसायिक दृष्टिकोनातून मी रांगोळी काढतो. नंतर मला माझ्या मित्रांनी, म्हणजे अतिशय जवळचे मित्र वगैरे, ते म्हणायचे तुझं काम एवढं चांगलं आहे आणि लोकांना ते आवडत पण होतं. मग तिथून म्हणाले की तू स्पर्धामध्ये भाग. तिथून माझी पहिली स्पर्धा होती जिल्हास्तरीय, आणि त्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मी सकाळी 8
ते 4 हा टायमिंग होता आणि माझी पहिली स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये मी 2 तासामध्ये रांगोळी काढून तिथे फर्स्ट क्रमांक मिळवला. जे कोणालाही वाटणार नव्हतं, कारण अचंबित करणारी गोष्ट होती. कारण ज्यावेळेस मी त्या स्पर्धेसाठी तिथे गेलो, कारण ॲड्रेस खूप लांबचा होता आणि ॲक्च्युली मला प्रवासाला खूप वेळ गेला. त्या ठिकाणी पोचल्यानंतर अशी गोष्ट कळली की ना आता कठीण आहे, पण तरी पण मी प्रयत्न केला आणि माझ्या कामावर विश्वास होता. त्याच्यामुळे मी 2 तासामध्ये ते काम कंप्लीट करून तिथे प्रथम क्रमांक मिळवला. अरे वा. आणि दुसरी सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातला राज्यस्तरीय स्पर्धा हं. जी झाली होती सांगलीला. आणि 3D कन्सेप्ट ही इथून सुरुवात झाली. सांगलीला 3D रांगोळी राज्यस्तरीय स्पर्धा आहे असं पत्रक आलं होतं आणि त्या स्पर्धेसाठी मी भाग घ्यायचं ठरवलं. आणि त्यावेळेस माझ्या आयुष्यातलं सर्वात उत्तम काम, त्यांची सिलेक्शन कमिटी होती, त्यांनी 25 जणांचे सिलेक्शन करणार होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमचं काम पाठवा, त्याच्यानंतर आम्ही तुमचं सिलेक्शन करू. मी माझं सर्वात टॉपचं काम पाठवलं आणि त्यानंतर त्यांनी सिलेक्शन करण्यास सुरुवात केली. पण त्यांनी काय सांगितलं की ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यांना 20 दिवस अगोदर कळवलं जाणार. पण मला मेसेज काही नाही, त्यांचा कोणाचाही फोन नाही. म्हणून 10 दिवस झाले. त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला स्वतः की म्हटलं माझं सिलेक्शन झालं की नाही. ते म्हणाले तुमचं सिलेक्शन नाही झालं आहे. त्याच्यामुळे मी एवढा निराश झालो की आता करायचं काय. तरी पण आशा होती, म्हणून 5 दिवस बाकी होते. म्हणून त्यामुळे पुन्हा त्यांना फोन केला. ते म्हणाले की नाही, तुमचं नाव खूप वेटिंग लिस्टवर आहे, शक्यता कमी आहे. मग आशा सोडली मी. आणि नंतर स्पर्धेच्या 2 दिवस अगोदर त्यांचा फोन आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे. मी आधी नाही म्हणालो. म्हटलं काय करावं, तयारी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ते म्हणाले की तुम्ही येणार असेल तर सांगा, नाही तर आम्ही दुसरा कोणतरी बघतो. अच्छा. त्यानंतर मग त्यांनी फोन ठेवल्यानंतर मी 10 मिनटं बसून विचार केला की आता जाऊया आपण, स्पर्धा कशी असतात, कलाकार कसे असतात हे आपल्याला बघायला तरी मिळेल. आणि तिथून मग त्यांना पुन्हा कॉलबॅक केला, मी येतोय म्हणून सांगितलं. माझ्याकडे काय रेडी साहित्य वगैरे काही रेडी नव्हतं किंवा स्केच वगैरे काहीच रेडी नव्हतं, कारण सर्वांनी अगोदर 20-20 दिवस अगोदर तयारी करून ठेवली. आता कोणती रांगोळी काढायची ही कन्सेप्ट मी फक्त STमध्ये ठरवत होतो. नेटवरती फोटो सर्च करत होतो. करता करता एक मुलगा असा अक्षरशः उदासीन असलेला, एक पोतळीवर झोपलेला मुलगा भेटला आणि तो 3D कन्सेप्ट जी आहे त्या कन्सेप्टला तो बरोबर मॅच होत होता. ते रांगोळी काढायचं ठरवलं, पण तरी पण ते कन्फर्म नव्हतं माझ्या माइंडमध्ये की काढूया की नको. पण मग त्यासाठीची रंगसंगती वगैरे ॲक्च्युली माइंडमध्ये मी तयार केलं, कारण STमध्ये त्यांना कोणता, मग त्याचं ऑब्झर्वेशन करत होतो मी. मोबाईलवरती फोटो डाउनलोड केल्यानंतर ऑब्झर्वेशन, कोणता रंग कोणत्या ह्याच्यामध्ये, कोणता रंग कसा मिक्स केल्यानंतर कोणती शेड तयार होणार आहे, स्किन टोन कसे आहेत, केसांचा भाग कसा आहे, पायाचा भाग कसा आहे, पॅन्टीचा भाग कसा आहे, ज्या ठिकाणी तो मुलगा झोपलेला तो पोतळीचा भाग कसा आहे, ह्या सगळ्याचं ऑब्झर्वेशन मी STतून जाताना केलं. अच्छा. तिथे गेल्यानंतर मनात विचार एवढे कावर फुटला होता की आपला नंबर येणार नाही, पण मी एवढं ठरवलं होतं की आपल्याला काम उत्तम करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे, कारण तिथल्या लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर जेव्हा मी तिथे उतरलो, आय थिंक 11ला बरोबर तिथे पोहोचलो मी. स्पर्धा 9ला चालू झाली. 24 तासाचा टायमिंग होता त्यांचा. बऱ्याच जणांनी स्केचेस वगैरे ऑलरेडी तयार करून आणले, तर माझी काहीच तयारी नव्हती. आणि पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर जे कलाकार मी बघितले, अक्षरशः डोळे भारावून गेले माझे, कारण कल्पना नव्हती की असे कलाकार अक्षरशः मी फेसबुक लाईव्हवरती किंवा TV वरती बघितले. असे कलाकार, दिग्गज कलाकार पूर्ण भारतातून आलेले होते. आणि नेहमीप्रमाणे मी आपलं चॉक घेतला, त्यांची साईज होती प्लायची 4x6, त्याच्यावरती डायरेक्ट स्केच केलं, कारण माझं स्केचिंग चांगलं होतं. बरं, एक व्यक्ती आला, ते म्हणाले की ही व्यक्ती काहीतरी वेगळी दिसते, कारण हिने पेपर वगैरे कुठे पेस्ट वगैरे केलं, डायरेक्ट स्केच केलं. आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला सुरुवात केली. मग नेहमीप्रमाणे आपले जे रंग होते ते एकमेकांमध्ये मिक्स करून टोन वगैरे तयार करून बऱ्यापैकी काम चालू केलं होतं. पण काम माझं अर्धवट होतं. दुसऱ्या दिवशी मला जॉबला जायचं होतं आणि रजा मला 1 दिवसाची मिळाली होती. पण मी ते काम अर्धं टाकून मी रात्री निघणार होतो. काही मित्र म्हणाले की कशाला 1 दिवसाने काही फरक पडत नाही, तू कशाला टाळून येतोयस. मग पुन्हा सुरुवात केली आणि तिथून पहिल्यांदा 24 तास बसून रांगोळीचं काम केलं. बापरे. 24 तास बसून पहिल्यांदा. आणि तरी पण शेवटच्या एंडिंगला झोप येत होती आणि काम थोडं डळमळीत होतं. तर कोणतरी नेमकं आलं हळूवार, मला म्हणाले की एवढं काम चांगलं केलंस तर एवढं बाकीचा एंड तू असा कसा करतोयस. मग ते पुन्हा मी फिलअप केलं. असं करता करता काम माझं पूर्ण झालं. थोडी अपेक्षा ठेवली की उत्तेजनाचा भेटेल, कारण पहिले 3 क्रमांक होते, नंतर 2 रनरअप होते. चित्र बघून वाटलं तर कुणीतरी म्हणालं, कारण माझ्या मनामध्ये शंका येणार, कारण आपण एक तर राहुल कणबडे हे नावच नवीन होतं राज्यस्तरीयसाठी, आणि आपणच आपलं कौतुक कसं करा, आणि एवढ्या दिग्गजांसमोर आपण आपलं कौतुक करणं हे मुळात चुकीचंच आहे, प्रश्नच नाही. आणि त्याच्यानंतर मग अक्षरशः त्यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम खूप मोठा होता आणि तिथं अक्षरशः झोप येत होती. पण बघूया रनरअप कोणाला मिळतो, थोडी अपेक्षा. पहिला रनरअप झाला उत्तेजनार्थ, म्हटलं आपलं नाव असेल, नाही. दुसरा झाला, आपलं नाव असेल, नाही. मग आशा सोडलेली. आणि आपण कसं इमॅजिन करतो की कोणाचा तरी फर्स्ट नंबर, सेकंड, थर्ड वगैरे. हो ना. ज्याला इमॅजिन केलं होतं त्या व्यक्तीला 3रा क्रमांक दिला. अच्छा. त्याच्यानंतर 2रा क्रमांक एक महिलेला भेटला होता
आणि पहिल्या क्रमांकासाठी रांगोळी क्रमांक 5 म्हणजे असे 25 ब्लॉक होते, त्याच्यानंतर 5 नंबरचा ब्लॉक हा माझा होता आणि रत्नागिरीला मी एकमेव होतो. हं, हं. रांगोळी क्रमांक 5 रत्नागिरी म्हटल्यावर अक्षरशः खडबडून जागा होतो. माझी पूर्णच्या पूर्ण झोप उडून गेली. आनंद गगनात आनंद मावेना. गगनात मावेना. म्हणजे अक्षरशः स्टेजवर जाईपर्यंत अंग माझं थरथरत होतं. डोळ्यात एवढं पाणी आलं की निगेटिव्ह विचार एवढे होते. म्हणजे अक्षरशः 24 तास बसून रांगोळी काढली होती आणि दुसऱ्या दिवशी अंग पूर्णपणे थकतं. पण ते विचाराने एवढं भारावून गेलो मी. माझा पहिला क्रमांक आला याचा मला आनंद नाही. बरोबर. पण जे विचार निगेटिव्ह होते की आपला नंबर येणार नाही, काही लोकांनी सांगितलं पार्सलिटी असते किंवा अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी, आपलं सिलेक्शन झालं नाही, त्याच्यानंतर आपल्याला फोटो पण काढण्याचं कन्फर्म नव्हतं, ह्या सगळ्या गोष्टी. पण एवढा टार्गेट होता की काम प्रामाणिकपणे करायचं आणि त्याचं ते फळ मला मिळालं. आणि तो प्लॅटफॉर्म मिळणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं, कारण ॲक्च्युली तुमचं काम कितीही चांगलं असू दे, तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय त्या गोष्टी होत नाही. आणि तिथून आल्यानंतर ज्या दिग्गज रांगोळीकरांना मी फोन करायला घाबरत होतो आणि काही ठिकाणी माझं नाव राहुल कणबडे नावच नवीन होतं, त्याच्यामुळे मला काही ठिकाणी पार्टिसिपेट करून घेत नव्हते. त्या ठिकाणी स्वतःहून ते मला फोन करून इन्व्हाइट करत होते की आमच्याकडे तुम्ही स्पर्धेसाठी या. अच्छा. आणि त्या सरांनी मला स्वतःहून फोन केला. ज्यांना मी फोन करायला घाबरत होतो त्या सरांनी स्वतःहून फोन. मला ते एवढं भारावून गेलो की म्हणजे एवढे दिग्गज कलाकार आज ते सर मला नेहमी फोन करतात, माझ्या रांगोळीचं नेहमी कौतुक करतात आणि खूप बरं वाटतं जेव्हा दिग्गजांची आपल्याला कौतुकाची थाप मिळते. हा तुमच्या कलेचा सन्मान आहे. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट मला असं सांगा की कलाकारांसमोर असे काही आदर्श असतात, तर तुमच्यासमोर कोण आहेत असे? ते व्यक्ती आहेत की ज्यांना खूप कमी लेखलं जातं, तिथून ते सुरुवात करतात. आणि अशी प्रत्येक व्यक्ती ज्यांच्याकडे काहीच नाही पण ते प्रयत्न करतात, अशी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी खूप आदर्श आहे. आणि ती मुळात गरीबपासून वर येण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना सपोर्ट नाही कोणत्या गोष्टीचा. त्या महिला असतील किंवा काही मुलं असतील, काही पुरुष असतील, अशी बरीच लोकं आहेत जे अशा परिस्थितीवर आहेत. त्याच्यातून मी हे करू शकतो तर आपण का नाही करू शकत, अशा लोकांना मी डोळ्यासमोर ठेवून मी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक कलेमध्ये असे कलाकार असतात ना की जे अशा कठीण परिस्थितीतून वर येऊन आपली कला जोपासत असतात. माझ्या मते बरेच कलाकार असे आहेत, म्हणजे काहींना यश मिळतं, काहींना अपयश मिळतं, पण प्रत्येक कलाकार हा गरीबपासून आलेला असतो. त्याच्यामुळे त्याने जर ठरवलं, निगेटिव्ह विचार एवढे येतात की त्याला सपोर्ट मिळत नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट मिळत नसल्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, पण ते धडपड करत असतात. माझा पण लास्ट टायमिंग असा आला होता की ना आता नाही, कला ही गोष्ट आपण सोडूनच देऊया. मी विचारच सोडला होता, पण त्या सरांनी पुन्हा मला मोटिवेशन दिलं आणि पुन्हा मी रुजू झालो आणि तिथून ती सुरुवात झाली. कारण रांगोळी पण मला शिकायची होती, पण ज्यांच्याकडे मी रांगोळी शिकायला जाणार होतो तर त्यांना मी सांगितलं की मला ही शिकायची आहे. ते म्हणाले की तुला जमणार नाही. मी म्हटलं पद्धत तरी सांगा कशा पद्धतीने टाकतात. ते म्हणा तुला येणार नाही. मग नंतर मला प्रशांत राजू आणि राजू बादाडे यासारखे कलाकार भेटले, त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला सामील करून घेतलं. तिथून माझी सुरुवात रांगोळीकडे वळली. तुम्ही कला शिक्षक म्हणून काम करता, तर मला सांगा की विद्यार्थ्यांना घडवताना तुम्ही त्यांना कसं घडवता? सध्या मी कला शिक्षक म्हणून काम करतो, अगदी बरोबर आहे. आणि विद्यार्थी घडवण्यात जो आनंद आहे तो कशात नाही, कारण ह्याचा मी प्रत्येक वेळा आनंद घेतलेला आहे. कारण माझे विद्यार्थी एवढे प्रेमळ असतात माझ्याशी, कारण आम्ही कला शिक्षक हा खूप प्रेमळ असतो. त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी तसे असतात. राज्यामध्ये मेरिटला मुलं आलेली आहेत आणि 100% निकाल हा कायमस्वरूपी असतो. मुलं ग्रेडला असतात. आत्ताच्या मुलांचं काय आहे की लगेच आम्हाला ती गोष्ट अचीव करता आली पाहिजे असं नाही. माझं असं म्हणणं आहे की काहींमध्ये अंगभूत कला असते, काहींची तयारी असेल ती घडू शकते, पण वेळ लागतो. पण ह्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची. तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे 1 महिन्यामध्ये येऊ शकतो किंवा 2 महिन्यामध्ये येऊ शकतो किंवा वर्षही जाऊ शकतं. हे तुम्हाला सांगते, कारण माझे एक मित्र आहेत निलेश पावसकर म्हणून, त्यांचं वॉटर कलरचं काम गेली 7 वर्ष त्यांनी सराव केला आहे आणि 7 वर्षानंतर आज त्यांचं वॉटर कलरचं काम खूप बेफाट आहे आणि मुंबईच्या मोठमोठ्या आर्ट गॅलरीमध्ये त्यांचं एक्झिबिशन भरतं. कारण आम्ही डोळ्यासमोर बघितलेलं आहे, कारण ही तुम्हाला एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. चिकाटी पाहिजे. कला क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्ट्या जर कोणाला यायचं असेल तर या क्षेत्राविषयी तुम्ही काय सांगाल? अतिशय उत्तम प्रश्न आहे. कारण कोणीतरी म्हटलंय की कला विकू नये, पण बऱ्याच लोकांची परिस्थिती अशी असते की आपल्याला रोजगार नसतो. तर आपण आपल्या कलेला रोजगार बनवणं सगळ्यात चांगलं होतं. कारण आपल्या घरातल्या गोष्टी काय, कसं असतं की आयुष्यात 2 गोष्टी जेव्हा आपल्याला कळतं, जेव्हा एखाद्याची स्वप्न पूर्ण होतात आणि आपल्याकडे पैसे नसतात, आणि दुसरं घरातली व्यक्ती आजारी आहेत आणि त्याच्यासाठी खर्च करण्यासाठी, आजारपणासाठी आपल्याकडे पैसे नसतात. आपण आपल्या कलेचा वापर करावा. आणि दुसरी गोष्ट, कला ही अशी गोष्ट आहे, म्हणजे कोणती कला असेल किंवा क्रीडा असेल, तर तुम्हाला ही 4 पैसे मिळून पण देते आणि तुमची प्रसिद्धीही करून मोठी होते. तर आज मी त्या कलेतून जे काय थोडेफार 4 पैसे मिळतात, मानधन मिळतं मला, आणि ते मानधनाबरोबर माझी प्रसिद्धी होते. तर आज जो वर्ल्ड रेकॉर्ड मी केलेला आहे तो ह्या दृष्टिकोनातूनच झालेला आहे. कारण मी माझं काम करत राहिलो, प्रामाणिकपणे उत्तमपणे काम करत राहिलो, लोकांनी ते खूप मनावर घेतलं. आतापर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि याच वर्षी मेमध्ये
गोव्यामध्ये नॅशनल स्पर्धा आल्या, त्याच्यामध्ये कन्सोलेशन प्राईज मिळालं होतं. मग नंतर विचार केला की आता वर्ल्ड रेकॉर्ड 2 वर्ष प्लॅनिंग करतो वर्ल्ड रेकॉर्ड करायचा. चला म्हटलं विचार करूया. पण ज्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करायचा होता त्यामध्ये ऑलरेडी वर्ल्ड रेकॉर्ड झालेले होते. मग प्रश्न असा होता की कशामध्ये आपण वर्ल्ड रेकॉर्ड करावं. मध्यंतरी मी एक रांगोळी काढली होती 3D. तर माझ्या मुलाची काढली होती, त्याचा वाढदिवस होता आणि त्याची रांगोळी मी 3D रांगोळीमध्ये म्हणजे जमिनीवर असा बसलेला आहे, त्याचे फोटो सेशन वगैरे केले होते आणि ते फोटो बघून मी त्याची रांगोळी काढली होती. ती रांगोळी माझ्या मित्राला आवडली. मित्र म्हणाला माझ्या मुलीचाही वाढदिवस आहे, त्यावेळेस पण तू ही रांगोळी अशीच मला काढून पाहिजे. आणि ॲक्च्युली असं असतं की आपले फॅन होणं म्हणजे आपलं नाव होणं हे काय असतं त्यावेळेस मी अनुभवलं. ती एक छोटं बाळ होतं, आय थिंक 1 वर्षाचं. त्यांचे फोटो सेशन आम्ही केलेले आणि त्यावेळेस ती रांगोळी काढायचं ठरलं. खूप मोठा स्टेज वगैरे घातला होता, पण त्या स्टेजवरती मला काढायची नव्हती. बऱ्याच जणांचा फोर्स होता की रांगोळी ती खाली प्लॅटफॉर्मला काढूया, कारण मित्र माझा हक्काचा होता. त्याच्यामुळे त्याला मी म्हणालो की तू माझ्या हक्काचा मित्र आहेस, त्याच्यामुळे मी जी रांगोळी करणार आहे ती मला फक्त ज्या ठिकाणी मला काढायची त्याच ठिकाणी मी काढणार. त्याच्यामुळे 3D रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड पण खूप महत्त्वाचं आहे, आजूबाजूची जागा पण खूप महत्त्वाची आहे आणि ते प्रपोजिशन पण. आणि ह्या सर्व गोष्टी बघून त्यांच्या घरामध्येच ती मी रांगोळी काढली होती. आय थिंक 17 तास बसून ते मी काम केलं होतं. बापरे. ते छोटं बाळ आणि तो छोटा चेहरा, आय थिंक एवढा डोळ्यासमोर दिसत होते. रेड कलरचं फ्रॉक, त्यांचे डोळे, त्याच्यानंतर गळ्यामधले जे काय अलंकार असतील ते, अशा प्रकारचे सर्व कामी, कारण मला ते मी ठरवते काम उत्तम करायचं. त्यानंतर 8 दिवस झाले बऱ्यापैकी रांगोळी लोकांपर्यंत पोचली आणि त्यानंतर ती रांगोळी एवढी व्हायरल झाली. मला साधारणतः 2 आठवडे पूर्ण महाराष्ट्रातून कॉल येत होते. असा एकही जिल्हा नाही महाराष्ट्रात जिथून कॉल नाही आले. असं मी स्वप्नही बघितलं होतं की कुणीतरी आपल्याला कॉल करावं, पण अशी वेळ आली की अक्षरशः कॉल उचलायला वेळ नव्हता. बरोबर. आणि लास्ट रात्री 12-1 वाजेपर्यंत म्हणजे अक्षरशः दिवसाला एवढाही रेकॉर्ड झाला की दिवसाला 100-200-150 कॉल्स असे, म्हणजे भयानक अवस्था होती. आणि 2-3 व्यक्ती असे होते की अक्षरशः ते म्हणून गेले तुम्ही आमचा फोन का नव्हता. म्हटलं मला वेळच मिळत नाही आहे. एक कॉल इन केला की लगेच दुसरा कॉल येतो. आणि त्यामध्ये कोल्हापूर, मुंबई, पुणे वगैरे ह्या साईडून खूप कॉल आले होते. एक तर अशी वेळ आली, संध्याकाळी घरी होतो, मुंबईतले एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमधले डॉक्टर त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि अचानक व्हिडिओ कॉल आला आणि मी घरीच होतो आणि व्हिडिओ ऐकून मी बंद केला. तर त्यांनी मला म्हणाले की राहुल व्हिडिओ ऐकून ओपन कर, मला तुला बघायचं आहे, हा राहुल कळमडे नेमका कोण आहे. अच्छा. तर मी भारावून गेलो की हा प्रकार काय. तर ते म्हणे तुमची रांगोळी खूप व्हायरल झालेली आहे, ती आम्हाला खूप आवडली, ती खरंच रांगोळी आहे का, असा प्रश्न होता. तर बऱ्याच जणांनी प्रश्न केला की त्याच्यावर कमेंट्स फेसबुकवरती खूप वेगळ्या पद्धतीने केल्या की ही रांगोळी नाही आहे, हे वेगळंच काहीतरी आहे, चित्र आहे असं. पण मला आनंद ह्या गोष्टीचा होता की ते काम मी उत्तम केलं आहे. त्याच्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया ह्या अशा होत्या. तिथून 3D कन्सेप्ट ही तयार झाली. मग जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड करायचं ठरवलं होतं त्यावेळेस सर्व प्रकारच्या रांगोळीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झालेले होते. आपल्या 3D रांगोळी ह्या सर्वांना आवडतात. मग 3D रांगोळीमध्ये आपण वर्ल्ड रेकॉर्ड करूया, तसं मी प्रोसेस पण चालू केली. इवन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड जस्ट त्यांचं कालच सर्टिफिकेट आलेलं आहे. त्याच्यानं वर्ल्ड वाईडचा रेकॉर्ड त्यांचं पण आलेलं आहे आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड त्यांचं पण प्रोसेसिंगला आहे सर्टिफिकेट. तर हे सगळं करताना त्यांना मी ॲप्लिकेशन केलं होतं की स्मॉलेस्ट वर्ल्ड 3D रांगोळी. तर त्याने ते ॲग्रीमेंट पास केलं. ते म्हणे की तुम्ही ह्या टायटलमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करू शकता. तिथून मग प्रोसेस झाली. मग तिथून मग त्यांचे काही प्रोटोकॉल्स असतात, ते प्रोटोकॉल्स आम्ही फॉलो केलेले, डॉक्युमेंट्स वगैरे आम्ही त्यांना पोस्ट केले. त्याच्यानंतर पहिला रेकॉर्ड झाला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, त्याच्यानंतर एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, त्याच्यानंतर वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड, असे 3 रेकॉर्ड आता माझ्या नावावर झालेले आहेत आणि आता गिनीजसाठी आमचा प्रयत्न चालू आहे. अच्छा. मला तुम्हाला तेच विचारायचं की आता 3D रांगोळी हा एक प्रकार तुम्ही हाताळलात आणि तुम्ही छान यशस्वी झालात त्यामध्ये. तर भविष्यामध्ये आणखी काय संकल्पना आहेत तुमच्या? आपलं काम लोकांना नेहमी आवडेल, लोक माझं काम बघण्यासाठी आतुरलेले असतात. तर ॲक्च्युली रांगोळीमध्ये कंटिन्यू बसणं म्हणजे 24 तास, आपल्या इथे सर्वात मोठी रांगोळी काढली आणि ती जी आत्तापर्यंत मी 48 तास त्याच्यामध्ये काम केलं. त्याच्यामध्ये इकडचे 5-6 तास सोडले. तर वेगवेगळे प्रकार मी करत राहणार आहे, पण अजून काही कल्पना आहे, कारण सध्या कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे बघूया, त्याच्यातून वेळ मिळत तर आणखीन काहीतरी नवीन वेगळे प्रयोग मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. शाळांमध्ये हल्ली एलिमेंटरी सारख्या परीक्षा घेतल्या जातात आणि अनेक मुलं त्यामध्ये आपली चित्र काढत असतात किंवा त्याच्यामध्ये चांगल्या मार्कांनी पास होत असतात, चांगल्या गुणांनी पास होत असतात. पण शाळा संपली आणि कॉलेज सुरू झालं की काही मुलांचं ते तिथे थांबते ती कला. मला असं वाटतं की ती कला आहे आणि ती शेवटपर्यंत प्रत्येकाने जोपासायला हवी. पण कॉलेजचं विश्व हे एक वेगळं असतं. तर त्या विश्वामध्ये राहून सुद्धा जर कोणाला आपली कला जोपासायची असेल तर तुम्ही काय सांगाल? अतिशय योग्य प्रश्न आहे. मुलांसाठी मी एवढंच सांगेन, आपली रत्नागिरी ही छोटी जरी असली त्याच्यामधले जे रत्न आहेत ते खूप मोठे आहेत. ॲक्च्युली आपल्या रत्नागिरीमध्ये असं आतापर्यंत कोणतंच आर्ट कॉलेज नाही.
ॲक्च्युली आर्टमध्ये खूप चांगले प्रोफेशनल कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर करू शकता, स्वतःच्या कलेला तुम्ही खूप डेव्हलप करू शकता आणि एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नेऊ शकता. तर फक्त विषय काय होतो की आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं तर ॲक्च्युली तिथं आपण कमी पडतो. हं. त्याच्यामुळे मुलं ह्या ठिकाणी जायला मागत नाही, ॲक्च्युली सपोर्ट नसतो किंवा ह्या गोष्टी. तर माझ्यामध्ये असं आहे की ह्यासाठी मुलांनी प्रयत्न करा. ह्या अडचणी येणारच, त्याच्यातून तुम्ही मार्ग काढायलाच पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. कारण त्याच्या पुढे जाऊन, कारण मी आज त्या क्षणाला मी जर थांबलो असतो, मलाही अशी एक वेळ आली की आपण आता बस करूया, नाही, तर त्या क्षणी मी आज थांबलो असतो तर मी आज इथे आलो नसतो. मुलांनीही पुढे यायला पाहिजे आणि पालकांनीही सपोर्ट करायला पालकांनी हवा. त्यांना मुळात सपोर्ट करावं. कारण ॲक्च्युली कसं आहे की आताचे पालक खूप जागरूक आहेत आणि प्रत्येक गोष्टी सहकार्य करत आहेत, पण मुलांनी तेही मनावर घेतलं पाहिजे हं. की आपले पालक आपल्याला एवढं सहकार्य करतात तर आपणही काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. कारण ही गोष्ट फक्त आर्ट नाही, तुम्ही इतर गोष्टी सुद्धाही कलेच्या बाबतीत तुम्ही जर आता बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एखादी नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल सार्वजनिक, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या खूप चालू आहे. त्याच्यामुळे मुलांचं कलाकौशल्य ह्यामधून दिसून येतं. फक्त मुलांनी त्या ठिकाणी न थांबता आणखीन पुढे जावं, अशा विविध कॉलेजमध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि जेणेकरून तुम्ही स्वतःच्या कलेला एक वेगळ्या प्रकारचा वाव देऊ शकता. प्रत्येक वेळेला त्यातून आर्थिक फायदाच होईल असं नाही, पण त्यातला जो आनंद असतो तो वेगळा असतो. कारण हे खूप महत्त्वाचं, कारण आपली कला, एखादं चित्र प्रिंट काढणं आणि ते रंगवणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हं. आपण रंगवलेलं चित्र आपल्याला जेवढा आनंद देतो तेवढं ते प्रिंट काढलेला आनंद देत नाही. बरोबर. कला क्षेत्रामध्ये खूप जणांना यावंसं वाटतं, पण काही जण म्हणतात की मला चित्रच काढता येत नाही, किंवा काही जणांना वाटतं की नाही, माझी परिस्थिती तशी नाही, तर हे सगळं मला झेपणार नाही. तर अशा सगळ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट सांगायची झाली तर या क्षेत्रामध्ये येताना तुम्हाला एक तर मनाची तयारी करावी लागणार. त्याच्यामुळे कुठली गोष्ट पटकन मिळेल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल असंही नाही. मी म्हणतो की अनुभव कुठं व्यर्थ जात नाही. तुम्ही एखादी गोष्ट मिळवल्यानंतर त्याच्यामधले 100% गोष्ट तुम्हाला मिळणार आहे, नाही मिळणार, तुम्हाला 50%, पण ती 50% गोष्टसुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि हे करता करता कधी कधी अशी गोष्ट घडते की आपण त्याच्यामध्ये एखादं नाविन्य मिळवतो आणि कोणाला तरी ते आवडतं, मग तिथून ती सुरुवात होते. जोपर्यंत तुम्ही तुमचं काम दाखवत नाही तोपर्यंत ते लोकांना कळत. त्याच्यामुळे काम करत राहा आणि प्रयत्न करत राहा. ज्या ठिकाणी तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही उतरत राहा, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत राहा, तुमच्या कामामध्ये बदल करत राहा आणि ॲटोमॅटिकली तुमच्यामध्ये ही गोष्ट कोण ना कोणतरी अशी व्यक्ती तुम्हाला अशा ठिकाणी मिळते की त्या ठिकाणी तुम्हाला उचलून तुम्हाला एखाद्या वेगळ्या लेवलला नेऊन ठेवते. प्रत्येक कलाकाराने त्याच्या कलेचा सन्मान करा, कोणालाही कमी लेखू नका, कारण कमी गुण असलेल्या लोकांमध्ये कधी बदल होईल हे सांगता येत नाही. अगदी बरोबर आहे तुमचं, की कला ही कला असते, ती लहान आणि मोठी अशी नसते, फक्त तिचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे. राहुल, खरोखरच तुमचा हा कला प्रवास अतिशय प्रेरणादायी असाच आहे. आज तुम्ही इथे आलात आणि हा तुमचा कला प्रवास आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार.